राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी इंदोरचं नुकतंच लग्न झालेलं जोडपं 11 मेला लग्न झाल्यावर हे दोघेही हनीमूनसाठी मेघालयमधल्या शिलाँगला गेले होते. पण 2-3 दिवसांनी त्यांच्या घरच्यांसोबतचा संपर्क अचानक बंद झाला आणि राजा सोनम दोघेही बेपत्ता झाले. पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जाऊ लागला. त्यांच्या कुटुंबाकडून या जोडप्याची माहिती सांगणाऱ्याला 5 लाखाचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं. पण तरी राजा आणि सोनमचा पत्ता लागत नव्हता. अशात सर्च ऑपरेशनमध्ये खोल दरीत पोलिसांना एक मृतदेह दिसला. हा मृतदेह वर काढल्यावर मृतदेह राजाचाच असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांना राजाचा मृतदेह सापडून 4 दिवस होत आले तरी अजून सोनमचा काहीच पत्ता लागलेला नाही. अशात आता पोलिसांना राजा आणि सोनम जिथं राहिले होते त्या ठिकाणाचं एक CCTV फुटेज मिळालंय. तसंच सोनमचा शोध सुरू असताना पोलिसांच्या हाती एक काळा रेनकोट सुद्धा लागलाय. तर सोनमच्या भावाच्या म्हणण्यानुसार सोनमला किडनॅप करून बांगलादेशला नेण्यात आले. त्यामुळे सोनम रघुवंशी नक्की आहे कुठे, तिच्यासोबत काय घडलं हे प्रश्न गंभीर होत चाललेत. सोनम रघुवंशीच्या तपासात पोलिसांना कोणती नवीन माहिती मिळाली आहे? काळा रेनकोट, CCTV फुटेज ते बांगलादेश कनेक्शन, इंदोर कपल केसचे नवीन खुलासे कोणते, सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला इंदोरच्या जोडप्यासोबत नक्की घडलं काय ते थोडक्यात समजून घेऊ. सोनम आणि राजा रघुवंशी यांचं 11 मेला लग्न झालं. त्यानंतर हे दोघेही 20 मेला इंदोरहून बँगलोरला गेले. तिथून आसाममध्ये जात त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी राजा आणि सोनमनं घरी कॉल करून याबाबतची माहिती दिली होती. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर या दोघांनी मेघालयातल्या शिलाँगला जायचं ठरवलं आणि ते शिलाँगला गेले. 23 मे पर्यंत राजा आणि सोनम हे त्यांच्या घरच्यांच्या संपर्कात होते. पण पुढे राजा आणि सोनमचा घरच्यांशी काहीही संपर्क झाला नाही. दुसऱ्या दिवशी 24 मेला दोघांचेही फोन बंद येत होते. त्यानंतर राजाचा भाऊ विपिन आणि सोनमचा भाऊ गोविंद हे लगेच शिलाँगला पोहोचले. तेव्हा त्यांना राजा आणि सोनम बेपत्ता असल्याचं कळालं. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि तपास सुरू झाला. 22 मेला राजा आणि सोनम मावलखियात गावात पोहोचले. तिथून त्यांनी एक ॲक्टिवा स्कूटी भाड्यानं घेतली. पुढे ते मेघालयातल्या लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी नोंगरी या गावात गेले होते. पण त्यानंतर ते दोघेही बेपत्ता झाले. पोलिसांनी ओसरा हिल्सच्या मार्गावर शोध घेतला. तेव्हा डोंगराळ भागात त्यांना सोनम आणि राजाची ॲक्टिवा सापडली. हे दोघे जिथून बेपत्ता झाले ते ओसरा हिल हे गुन्हेगारांचा अड्डा मानलं जातं. त्यामुळे पोलिसांच्या अनेक पथकांकडून दोघांचा शोध घेतला जात होता. खोल दरीत ड्रोनच्या मदतीने तपास सुरू असताना 2 जूनला पोलिसांना राजाचा मृतदेह सापडला. पण सोनम मात्र अजूनही बेपत्ताच आहे. सोमवारी राजाचा मृतदेह सापडल्यानंतर मंगळवारी त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोलिसांनी हत्येची केस दाखल करून या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर SITची स्थापनाही करण्यात आली. पोलिसांनी राजाची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला कोयता आणि फोन सुद्धा जप्त केला. त्यानंतर बुधवारी राजाचा मृतदेह इंदोरला आणण्यात आला. तेव्हा राजाच्या घरच्यांनी एकच टाहो फोडला. राजाच्या घरच्या बाहेर एक पोस्टर लावण्यात आले. त्यावर लिहिलं होतं, राजाचा आत्मा केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन करतोय, मी मेलो नाही तर मला मारण्यात आले, CBIला चौकशी करू द्या. राजाचा भाऊ विपिन रघुवंशीच्या म्हणण्यानुसार माझ्या भावाचा मृतदेह स्कूटीपासून 25 किलोमीटर लांब सापडला. त्याचं अपहरण करून त्याला तिथं नेण्यात आलं. आम्हाला या प्रकरणाची CBI चौकशी हवी आहे अशी मागणी विपिनने केली आहे. राजाचा मृतदेह सापडून आता 4 दिवस उलटून गेले तरी अजूनही पोलिसांना सोनमबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. राज्य आणि केंद्राच्या यंत्रणा ज्यात NDRF, SDRF, स्पेशल ऑपरेशन्स टीम सगळ्यांकडून तिचा शोध घेतला जातोय. वेई सावडोंग व्ह्यू पॉइंट या ठिकाणाजवळ राजाचा मृतदेह सापडला होता. तिथंच सोनमचा आणि आणखी काही पुरावे मिळताय का याचा शोध 50 ते 60 जणांच्या टीमकडून घेतला जातोय. पण जोरदार कोसळणारा पाऊस, मोठ्या प्रमाणात धुकं आणि निसरड्या जागेमुळे तपास कार्यात अनेक अडथळे येत आहेत. घनदाट जंगल, कमी दृश्यमानता यामुळे ग्राउंडवर जात शोध घेता येत नाहीये. ड्रोनचा वापरही पूर्ण क्षमतेने करण्यात अनेक अडथळे येत आहेत. सोनमचा भाऊ गोविंद सुद्धा रेस्क्यू टीमच्या जवानांसोबत साईटवर आहे. एवढ्या आव्हानात्मक परिस्थितीतही रेस्क्यू टीमच्या जवानांना या भागात एक काळ्या रंगाचा रेनकोट सापडलाय. या केसच्या तपासाच्या दृष्टीने हा रेनकोट महत्त्वाचा पुरावा मानला जातोय. मेघालय ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे SP विवेक सायम यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमचा शोध घेत असताना पोलिसांना XXL साईजचा एक काळ्या रंगाचा रेनकोट मिळालाय, ज्यावर काही डाग आहेत. पण हे डाग रक्ताचे आहेत का याबाबतची पुष्टी फॉरेन्सिक तपासात होईल.
हा रेनकोट सोनमचा आहे की इतर कुणाचा याबाबत आता तपास केला जातोय। सोनमचं ताब्यात घेण्यात आलेलं सामान आणि हाती लागलेल्या CCTV फुटेजच्या मदतीने हा रेनकोट नक्की कुणाचा आहे याची खात्री करण्याचं काम सध्या सुरू आहे। इतके दिवस झाले तरी सोनमचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांवरचा दबावही वाढत चाललाय। पण सध्या पोलिसांच्या हाती एक CCTV फुटेज लागलंय। या CCTV फुटेजमध्ये सोनम आणि राजा रघुवंशी 22 मेला शिलाँगच्या एका हॉटेलमध्ये चेक इन करताना दिसत आहेत। या फुटेजमध्ये सोनम राजासोबत बोलताना दिसते। हे CCTV फुटेज राजा आणि सोनम गायब होण्याच्या एक दिवस आधीच आहे। याच हॉटेलमध्ये चेक इन गेल्यानंतर त्या दोघांनी फिरण्यासाठी स्कूटी भाड्याने घेतली। तिथला लोकल गाईड भावान साईला सोबत घेऊन ते आजूबाजूच्या भागांमध्ये फिरले। 23 मेला सोनमनं आपल्या सासूला कॉल केला। यात तिने मी एका कॅफेत बसले आणि राजा धबधबा बघण्यासाठी गेलाय असं आपल्या सासूला सांगितलं होतं। या कॉलची ऑडिओ रेकॉर्डिंगही आता व्हायरल होत आहे। यानंतर राजाचंही त्याच्या आईसोबत फोनवरून बोलणं झालं। 23 तारखेलाच सोनम आणि राजाचं तिथल्या एका लोकल कॅफेवाल्यासोबत कॉफी चांगली नाही म्हणून भांडण झालं होतं। त्यामुळे या भांडणातून तर या दोघांसोबत काही घडलं नाही याचाही शोध घेतला जातोय, कारण यानंतरच हे दोघेही बेपत्ता झाले होते। एकीकडे सोनमचा तपास सुरू असला तरी या सगळ्यात सोनमचा भाऊ गोविंदने एक धक्कादायक दावा केलाय। गोविंदच्या म्हणण्यानुसार माझी बहीण जिवंत आहे, तिचं अपहरण करण्यात आलंय। माझी मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी सोनमच्या मृतदेहाचा शोध घेणं थांबवावं आणि अपहरण झाल्याच्या दिशेने तपास करावा। सोनमचं अपहरण करून तिला सीमेपलीकडे बांगलादेशला मानवी तस्करी करून नेण्यात आलं असावं। त्यामुळे आता सोनमचं बांगलादेशमध्ये अपहरण झालंय का असे प्रश्नही समोर येत आहेत। सोनमच्या भावाच्या दाव्याची चर्चा वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे मेघालय पोलिसांचं एक प्रेस रिलीज। 30 ऑगस्ट 2016ला मेघालय पोलिसांनी एक प्रेस रिलीज काढलं होतं। या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी म्हटलं होतं की मागच्या काही दिवसांपासून लहान मुलं आणि महिलांच्या मानवी तस्करीच्या केसेस समोर आल्या आहेत। त्यामुळे जर तुमच्या घरातले कोणतेही फॅमिली मेंबर जर गायब झाले तर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती द्या। बऱ्याच वेळा नागरिकांकडून 2 ते 3 दिवस स्थानिक पातळीवरच हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जातो, पण असं न करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या। मेघालयमधल्या ईस्ट खासी हिल्सपासून बांगलादेशची बॉर्डर जवळ आहे। या भागात मानवी तस्करी करणाऱ्या बांगलादेशी गँग ॲक्टिव्ह असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे सोनमचं अपहरण करून तिला सीमेपलीकडे बांगलादेशला नेलं असल्याच्या आरोपांचा काटेकोरपणे तपास करावा अशी मागणी केली जाते। त्यामुळे आता पोलिसांकडून याबाबतचं काही स्पष्टीकरण येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या सोनमच्या घरचे सगळेजण टीव्हीकडे नजरा लावून बसलेत। प्रत्येकाच्या हातात फोन आहे। सोनम सापडल्याची बातमी कधी मिळेल याकडे सोनमच्या घरच्यांचं लक्ष आहे। ती लवकर घरी परत यावी यासाठी तिच्या वडिलांनी दारात तिचा फोटो उलटा लटकवून ठेवलाय। ही आपली अंधश्रद्धा आहे हे त्यांना माहीत असलं तरी त्यांच्या मनात एकच आशा आहे, आपली मुलगी घरी परत यावी। पण सोनमचा शोध कधी लागणार, राजाच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार का, हे प्रश्न दोन्ही कुटुंबांनाच नाही तर सगळ्या देशाच्याच मनात आहेत।